वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रांगा लागलेत आणि या इंधनाच्या मुद्द्यावरून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात। या डिझेल टंचाईचा सर्वात जास्त फटका हा ट्रॅक्टर चालकांना बसतोय। ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये आजही डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचं या कॅनच्या लाईनवरून दिसत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पुरवठा विभाग किंवा प्रशासन सांगत असलं की मोठ्या प्रमाणात डिझेलची उपलब्धता आहे, मात्र सगळे जे काही पेट्रोल पंप आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात अशा कॅनच्या रांगा लावून जे काही शेतकरी किंवा वाहन चालक आहेत हे डिझेल भरून नेताना दिसत आहे। कारण वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना या डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे। मात्र काही ठिकाणी डिझेलचे म्हणजे गैरवापर होताना देखील दिसत आहे। कारण गरज नसतानाही अनेक जण मोठ्या प्रमाणात डिझेल साठवून ठेवत असल्यामुळे जे काही डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला यावर कुठेतरी अंकुश घालण्याची गरज आहे। माझ्या समेत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं वास्तव काय आहे। दादा मला सांगा, वास्तव हे शेतकरी जे असतात शेतकऱ्याचं म्हणजे आज ज्याच्या आरशे ट्रॅक्टरच्या ज्याचे आरशे असतील त्याचा गैरफायदा म्हणजे ट्रॅक्टरवाल्यालाच पहिले मानधन द्यायला पाहिजेत आणि एक अँब्युलन्स यायला पहिले मानधन द्यायला पाहिजेत, त्याला डिझेल पहिले भेटलं पाहिजेत। ज्या हे लाईन लागेल याच्यात काही अवैध बी चालू आहे। तर मला तरी वाटते की बुवा आरशी मागून त्याला शेतीवाल्याला शेतकऱ्याला डिझेल भेटायला पाहिजे। आमचं म्हणणं इतकंच आहे, आम्ही डिझेल आम्हाला तुम्हाला पुरवून देऊ आम्ही, पण कसं आहे की कॅनावाल्यांना लाईन मध्ये या डिझेल घेऊन जा, त्यांना गडबड करून त्यांनी आम्हाला सहायता करा, बस सहाय्यता करा, बस मदत करा आमची। फक्त इतकंच आहे की त्यांना डिझेल भरपूर मिळेल, जे भेटेल जे लागेल ते मिळेल, फक्त त्यांना गडबड करून रांगेचे बेरांग करू नये। कुठेतरी कोटा निश्चिती व्हावा का 50 लिटर 60 लिटर किंवा 30 लिटर 40 लिटर असं मिळायला पाहिजे। असं त्यानं कसं माहितीये का, एक निश्चय करावं की आम्हाला ना काय हे आम्हाला या ट्रॅक्टरला आम्हाला 35 लिटर लागते समजा का 40 लिटर लागते, तर त्याने तेवढं मागायला पाहिजे आणि तेवढं एकच कॅन एका माणसाने एकच कॅन घेऊन यायला पाहिजे। आता काही माणसं असे येतं की 8-8 कॅन नका एकट्या माणसाला घेऊन येतात, काय म्हणतात की नका माझे मित्र चहा प्याय गेले, म्हणजे माझे भाऊ चहा प्याय गेले त्याच्या कॅन आहेत, आम्ही नका एका कॅनावर दिलं समजा, त्याला म्हणजे की बाबा ते मित्र येऊ दे नंतर देऊ, तर भांडणावर येतात। जिल्हा प्रशासन आहे त्यांनी कुठला तरी कोटा निश्चित करावा आणि एक नियमावली लावावी ज्यामुळे सर्वांना डिझेल मिळून वाशिम जिल्ह्यातील हे जे काही रांगा आहेत रात्रंदिवस डिझेल किंवा पेट्रोल पंपाचं बाहेर यावर नियंत्रण मिळून जो पुरवठा आहे तो सुरळीत होईल। किशोर गोमासे, न्यूज 18 मराठी, वाशिम।